सोलापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासोबतच महापालिकेच्या मालकीच्या गाळे आणि इतर भाडे तत्वावरील मालमत्ता धारकांना थकीत भाडे भरण्यास दिलासा मिळावा या उद्देशाने अभय योजना 2026 लागू करण्यात आली आहे। या योजनेचा लाभ मेजर गाळेधारक, मिनी गाळेधारक, खुल्या जागेचे धारक, अधिकृत खोकेधारक, बीओटी गाळेधारक, 156 गाळेधारक तसेच टीपी 3/23 अंतर्गत येणाऱ्या भाडेकरूंना घेता येणार आहे। चालू वर्षाचे भाडे आणि मागील थकबाकी मिळून महापालिकेने या योजनेतून तब्बल 25 कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे। योजना सुरू होऊन 1 महिना पूर्ण झाला असून या कालावधीत 1,82,00,000 रुपयांची वसुली करण्यात आली आहे। तर थकीत रकमेवरील तब्बल 37 लाख रुपयांचा दंड माफ करण्यात आला आहे। त्यामुळे थकबाकीदार गाळेधारकांना दंडाच्या सवलतीसह आपली थकबाकी भरून नियमित होण्याची संधी मिळाली आहे। महापालिकेच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची मानली जात असून येत्या काळात वसुलीला आणखी वेग देण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे। दरम्यान अभय योजना 2026 ची अंतिम मुदत 24 ऑगस्ट 2026 पर्यंत आहे। त्यामुळे संबंधित मालमत्ता धारकांनी या संधीचा लाभ घेत थकीत गाळेभाडे आणि इतर देय रक्कम भरून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी केले आहे। तर आपली जी सर्व मिळकती आहेत त्याच्या पोटी आपल्याला यावयाची जी थकबाकी आणि चालू मागणी ह्याचा एकत्रित आकडा हा 25,64,00,000 आहे। त्यापैकी अभय योजनेत अजून तेवढा आम्हाला प्रतिसाद मिळालेला नाही। आम्हाला 1,82,00,000 हे आमचे वसूल झाले आहे, म्हणजे गाळेधारकांनी लाभ घेतलेला आहे आणि त्यापोटी आम्हाला 1,82,00,000 रुपये भाडे मिळालेले आहे। गाळेधारकांना, मिळकतधारकांना 37 लाख एवढा त्यांचं व्याज आणि दंड माफ झालेला आहे। तर माझ्या सर्वच सोलापूर शहरातील गाळेधारकांना आणि मिळकतधारकांना ही विनंती आहे की सदर योजना 24/8 म्हणजे 24 ऑगस्टपर्यंत सुरू असणार आहे। त्याचा आपण लाभ घ्यायचा आहे, फायदा घ्यायचा आहे। ही योजना वर्षातून आपल्याला संधी मिळालेली आहे, या संधीचं आपण सोनं करायचं आहे। त्यामुळं 24/8 पर्यंत आपण या योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा आणि ह्याची अभय योजनेअंतर्गत आपल्या गाळ्याची आणि मिळकतीची जी वसुली आहे ती 100% व्हावी यासाठी प्रतिसाद द्यावा ही सर्व गाळेधारकांना आणि मिळकतधारकांना मी अतिरिक्त आयुक्त विनंती करते। धन्यवाद।